नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा झणझणीत आणि चमचमीत मटण खरडा. जर तुम्हाला तेच रश्श्याचे मटण खाऊन कंटाळा आला असेल तर ही सुकी आणि तिखट रेसिपी नक्की ट्राय करा. प्रथम आपण इथं 1 किलो मटण फ्रेश असं घेतलं आहे. बघू शकता, याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. आपण हे मटण मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मसाला बनवून घेऊया. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, तिखट घेतल्या आहेत, थोड्याशा तिखट आणि थोड्याशा बिना तिखट घ्यायच्या. 10 ते 12 आपण लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलं आहे 1 इंच आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे फ्रेश अशी. तर यात थोडंसं पाणी टाकून आपण छान अशी ह्याची पेस्ट बनवून घेऊया. हिरवी चटणी बनवून घेऊया. बघू शकता, अशा पद्धतीने आपण पेस्ट छान अशी बनवून घेतली आहे. तर ही काढून घेऊया आता वाटीमध्ये. तर आपल्याला हे मटण अगोदर 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. 1 चमचा असं मीठ टाकलं आहे चवीनुसार. हळद टाकूया अर्धा चमचा आणि आपण बनवलेली ही हिरवी चटणी टाकूया. निम्मी चटणी यामध्ये टाकली आहे. पुढे जाऊन आपण ह्याच रेसिपीमध्ये यूज करणार आहोत. तर ही हिरवी चटणी, हळद, मीठ यामध्ये मटणामध्ये छान असं मुरवून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि 20 ते 25 मिनिटासाठी किंवा वेळ असेल तर तुम्ही अर्धा पाऊण तासासाठी बाजूला ठेवून देऊया हे मॅरिनेट केलेलं मटण. तर कढईमध्ये तेल टाकलं आहे 1 मोठा चमचा आणि बारीक केलेला कट करून घेतलेला कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून घेऊया. थोडंसं मीठ टाकलं आहे, त्यामध्ये लगेच आपला कांदा पटकन परतला जातो म्हणून आपण थोडंसं मीठ टाकलं आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे 1 छोटा चमचा आणि छान असं हे सुद्धा ह्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंत आपण परतून घेतलं आहे. एकदम सोनेरी रंगावर कांदा परतला की मॅरिनेट केलेले आपण हे मटण टाकूया कढईमध्ये आणि छान असं 5 मिनिटासाठी मोठ्या आचेवर परतून घेऊया. 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे यातलं मॉइश्चर असेल, पाणी असेल ते निघून जाईल. छान असं परतून घेऊया. बघू शकता, हा मटण खरडा खायला खूप अप्रतिम चवीचा होतो. गरम गरम भाकरीसोबत, बाजरीची, ज्वारीची किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही हा खरडा खाऊ शकता. अप्रतिम लागतो, नक्कीच ट्राय करा. तर आपलं हे मटण परतून घेतलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी कुकरमध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता. मिरचीची निवड यामध्ये आपण तिखट करायची आहे. गरम पाणी घेतलं आहे यामध्ये टाकून. जास्त पाणी यूज नाही करायचं. 1 ते अर्धा ग्लास केला आहे मी आणि हे छान पाऊण तासासाठी आपल्याला मटण मंद ते मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे. यासाठी आता मसाला बनवून घेऊया. ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं, धने 1 चमचा, मिरच्या तिखट आणि थोड्याशा बिना तिखट आणि धने घेतले आहेत. आपण अगोदर धने भाजून घेऊया, नंतर सुकं खोबरं भाजून घेऊया. त्यामध्येच सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढूया थंड व्हायला. मंद आचेवर ही प्रोसेस करत आहोत आपण. खूप छान हा मटणाचा खरडा होतो. नक्कीच ह्या पद्धतीने बनवा. ह्याला जास्त मसाल्यांची गरज नसते. आता हे सुकं खोबरं छान असं परतून झालं आहे, धनेसुद्धा परतून झाले आहेत. तर एका ताटामध्ये काढून घेऊया. तर आता ओलं खोबरं आपण ह्याच पद्धतीने मध्यम आचेवर भाजून घेऊया. ह्या पद्धतीने 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे खोबरं भाजून घेऊया. यामध्ये आपल्याला लाल तिखट वापरायचं नाही म्हणून आपण हिरवी मिरची वापरत आहोत. छान असं भाजून झालं आहे आणि ते पण साईडला काढून घेतलं आहे ताटामध्ये. आता हिरवी मिरची भाजून घेऊया आपण डाग येईपर्यंत. थोडीशी तिखट मिरची घेतली आहे आणि थोडीशी बिना तिखट घेतली आहे रंग येण्यासाठी हिरवा. डाग येईपर्यंत भाजली आहे आणि साईडला काढून ठेवले आहे ताटामध्ये. आता आलं लसूणसुद्धा आपल्याला कच्चापणा जाईन इथपर्यंत 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. यात आपण लाल तिखट न वापरता हिरवी मिरचीचा वापर करत आहोत. लसणाचा ठेचा खरडा बनवायचा आहे आपल्याला. कमीत कमी साहित्य वापरणार आहोत. जास्त मसाल्यांचा बडीबार न करता मटणाची मूळ चव यात टिकून राहते म्हणून आपण हा मटण खरडा स्पेशल बनवत आहोत ह्या पद्धतीने. तर आपलं हे मटणसुद्धा अर्धा तास झालं आहे. बघू शकता तुम्ही, छान असं
मटणावर आहे किती लवकर शिजतं आणि किती लवकर नाही. तर ह्या ठिकाणी तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता. वेळ जर नसेल तर छान असं मऊ मटण शिजतं. तर आपण मसालासुद्धा बनवून घेऊया, आपण जो परतून घेतला आहे तो. तर मटण छान शिजलं आहे, साईडला ठेवूया बारीक गॅसवर आणि हा मसाला बनवून घेऊया. धने खोबरं अगोदर आपण भरडून घेऊया, छान असं बारीक असं भरडून घेऊया. ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि धने ते छान असं मिक्सरमध्ये भरडून घेतलं की त्यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या टाकूया. अद्रक लसूण टाकलं आहे आणि कोथिंबीर फ्रेश अशी टाकली आहे, थोडीशी 1 मूठभर टाकली आहे. तर ती सुद्धा छान अशी भरडून घेऊया. याची सुद्धा छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पाणी टाकून. पुदिन्याची पाने टाकली आहेत 10 ते 12, ऑप्शनल आहे पण टाकू शकता तुम्ही. फ्रेश असा याचा मसाल्याला खूप छान असा सुवास येतो आणि पुदिन्यामुळे छान असं त्या खरड्याला सुद्धा चव येते, मटण खरड्याला. तर आपण पुदिन्याची पाने टाकून पाणी टाकून छान असं हे मिक्सरमध्ये बारीक याची पेस्ट बनवून घेतली आहे. या पद्धतीने थोडं थोडं करून मसाला मी भरडून घेतला आहे, बारीक वाटून घेतला आहे. तर आता इथं बघू शकता आपला अळणी रस्सासुद्धा यात उतरला आहे छान. तर कढईमध्ये याला तडका देऊन घेऊया. तूप टाकलं आहे 1 चमचाभर, 1 मोठा चमचा तूप टाकलं आहे. थोडंसं जिरं टाकलं आहे पाव चमचा. 1 छोटा कांदा मी कट करून टाकला आहे, तो सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेऊया. थोडीशी अर्धा चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकली आहे, कारण आपण मिरचीच्या ठेच्यामध्ये सुद्धा आलं लसूण टाकलं आहे, त्यामुळे थोडंसंच वापरलं आहे. आणि हे अळणी मटण त्यामध्ये टाकून घेतलं आहे. यातला मी अळणी रस्सा थोडासा साईडला ठेवला आहे. जर तुम्ही जास्त अळणी रस्सा वापरत असाल यातला, तर त्यामध्ये अळणी भातसुद्धा बनवू शकता. बनवून घेतलेलं आपण हिरवं वाटण यामध्ये टाकलं आहे. यामुळे मटण खरड्याची चव दुप्पट छान येते, अप्रतिम लागते. बाजरीची भाकर किंवा ज्वारीची किंवा तांदळाच्या भाकरीसोबत हा मटण खरडा तुम्ही सर्व करू शकता. छान असा आपला हा मटण खरडा तयार आहे. 5 ते 10 मिनटासाठी आपण अजून एकदा शिजवून घेऊया मसाला टाकल्यानंतर. तर याचा अळणी रस्सासुद्धा खूप छान होतो. तर चव बघायची, थोडंसं मीठ कमी आहे तर मीठ आपण चवीनुसार टाकलं आहे. छान असं मध्यम ते लहान आचेवर अजून एकदा तुम्ही 5 मिनटासाठी याची वाफ काढून घेऊ शकता. मटण छान असं शिजलं आहे. तर आपण जो हिरवी मिरचीचा ठेचा बनवला होता किंवा आपण पेस्ट बनवली होती हिरवी चटणी, ती टाकून घेऊया. वरून टाकल्यामुळे याची चव अजूनच छान वाढते. गरम मसाला टाकला आहे पाव चमचा आणि हे कोथिंबीर टाकून छान असं अजून एकदा आपण फिरवून घेऊया. मटण खरडा आपला ऑलमोस्ट तयार आहे. तर मिरचीची निवड तुम्ही तिखटपणासाठी लवंगी मिरची आणि रंगासाठी कमी तिखटाची मिरची घ्यायची आहे, म्हणजे हिरवा रंग पण येतो आणि तिखटसुद्धा हा मटण खरडा छान लागतो. तर आपण हा मटण खरडा ताटामध्ये सर्व करूया. बाजरीच्या, ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा अप्रतिम असा लागतो. नक्कीच तुम्ही घरी ही रेसिपी ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला हा मटण खरडा मी कांदा, लिंबू आणि ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केला आहे. पाहू शकता तुम्ही, खूप छान चव येते ह्या मटण खरड्याची ह्या पद्धतीने बनवलेल्या. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा घरी एकदा. जर तुम्हाला गावरान चवीचा झणझणीत चमचमीत मटण खरडा हवा असेल तर नक्कीच ट्राय करा. आणि रश्शाचं मटण खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा उत्तम पर्याय आहे. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.